राम आणि गणेश दोन उमेदवार नगरसेवक या निवडणुकीत उभे होते. तर रामला एकूण मताचे 30% मतदान पडले, परंतु त्याला गणेशपेक्षा 240 मत कमी पडले म्हणून त्याचा पराभव झाला. तर या निवडणुकीत किती मतदारांनी मतदान केले? तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला असं लक्षात घ्यायचं की एकूण मतदार किती जणांनी मतदान केले हे काढायचं असल्यामुळे पहिल्यांदा एकूण टक्के जे 100% मधले एकूण टक्के 100 घ्यायचं. आणि रामला 30% मतदान पडले आणि गणेशला 70% पडले. म्हणजे 100मधून 30 गेले, राहिले 70. आणि राम आणि गणेश यांच्यामधील फरक आहे 40चा. आणि फरकच्या जागी जे मतदान पडले आहे ते खाली घ्यायचं. आणि आपल्याला सांगितलं आहे एकूण किती जणांनी मतदान केले, त्याच्या जागी 100%च्या खाली x घ्यायचं आणि तिरकस गुणाकार घ्यायचा. आणि तिरकस गुणाकार घेतला, ज्याच्या समोर x आहे तो भागाकारामध्ये जातो आणि ज्याच्या समोर x नाही तो गुणाकारात. म्हणजे 100 गुणिले 240 भागिले 40. म्हणजे खालचा एक शून्य कटला आणि 240 मधला एक शून्य कटला. खाली राहिले 4, वर राहिले 24. 4 एक 4, 4 सक 24. आता 6 आणि 100चा गुणाकार केला की आपल्याला एकूण मतदार किती आहेत ते भेटून जातील. 100 गुणिले 6 बरोबर 600. 600 लोकांनी मतदान केले.